सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ। तर महाडीबीटीच्या स्कॉलरशिप फॉर्म फिलिंग प्रोसेसमध्ये खूप सारे स्टुडंट्स असं विचारतात की आपल्याला तिथं गॅप सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड करायची गरज आहे की नाही, आणि जर आपण ते गॅप सर्टिफिकेट अपलोड नाही केलं तर आमचा फॉर्म अप्रूव्ह होईल की नाही, अशा खूप साऱ्या स्टुडंटचे क्वेश्चन्स मला बघायला मिळाले। कालच मला एका विद्यार्थ्याने विचारले की सर, डिप्लोमानंतर एक इयर गॅप आहे, तर करंट इयर कोर्समध्ये ऑलरेडी गॅप सेक्शनमध्ये 0 इयर गॅप दाखवत आहे, तर गॅप सर्टिफिकेट आणि गॅप डिटेल्स कसं ॲड करू, प्लीज हेल्प करा। तर याच्यावर गाइज या व्हिडिओमध्ये आपल्याला ती इन्फॉर्मेशन देणार आहे जेणेकरून आपलं जे हे कन्फ्युजन आहे ते दूर होईल। तर बघा गाइज, जेवढं मी ऑब्झर्व केलेलं आहे अँड खूप साऱ्या स्टुडंट्सला मी विचारलं तर बघा, मॅक्झिमम स्टुडंटचं हाच प्रश्न असतो की सपोज जर आमचा एज्युकेशनमध्ये गॅप आहे, सपोज आपण 12th केलं आहे, एक इयरचा ड्रॉप घेतला आहे, परत इंजिनिअरिंगमध्ये गेलो किंवा आपण अंडर ग्रॅज्युएशन केलं, परत एका वर्षाचा गॅप होता आणि परत पोस्ट ग्रॅज्युएशन जसं MBA MCA केलं, तर तिथे आपला जो गॅप बनतो, तर एका वर्षाच्या 2 वर्षाच्या गॅपसाठी आपल्याला जे आहे गॅप सर्टिफिकेट अपलोड करावं लागतं। बट आपण गाइज तिथे डॉक्युमेंट अपलोड कराल तर डॉक्युमेंट अपलोड करायच्या वेळेस गाइज तिथे डायरेक्ट मेन्शन असतं की 0 गॅप इयर, आणि तिथे गॅप सर्टिफिकेट अपलोड करायचं जे ऑप्शन आहे ते आपल्याला बघायला मिळत नाही। ठीक आहे, सपोज जर तिथे ऑप्शन असतं तर आणि तरीसुद्धा आपण अपलोड नाही केलं असतं तर मग होऊ शकतं की आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, आपण जो फॉर्म आहे तो रिजेक्ट होऊ शकतो किंवा करेक्शनसाठी सांगितलं जाऊ शकतं। बट प्रॉब्लेम गाइज महाडीबीटीच्या साईटचा आहे, तिथे गाइज असा कोणताच ऑप्शन नाही आहे गॅप सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी, किंवा ऑटोमॅटिक डिटेक्ट पण तिथे करत नाही आहे। जसं सपोज जर आपण आपलं पासिंग इयर टाकत आहोत तर ऑटोमॅटिक त्याने डिटेक्ट करायला पाहिजे की तिथे एका वर्षाचा गॅप आहे, किंवा जर 2 वर्षाचा असेल तर आपल्याला तिथे गॅप सर्टिफिकेट अपलोड करण्याचा ऑप्शन यायला पाहिजे। बट असा जो ऑप्शन आहे तो अजूनपर्यंत महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर येत नाही आहे। तर होऊ शकतं की एखादा बग असेल तर हे सॉल्व जर झालं आणि तिथे जर ऑप्शन मिळाला गॅप सर्टिफिकेट अपलोड करण्याचा, तर नक्कीच आपण तिथे गॅप सर्टिफिकेट अपलोड करू शकाल। जर आपल्याला एज्युकेशनमध्ये गॅप असेल तर बट सपोज आपल्या एज्युकेशनमध्ये गॅप आहे बट तिथे गॅप सर्टिफिकेट अपलोड करण्याचा कोणताच जर आपल्याला ऑप्शन दिसत नसेल तर टेन्शन घेऊ नका गाईज, गॅप सर्टिफिकेट अपलोड नका करू। आपण आपला फॉर्म फिल करून स्कीम वगैरे अप्लाय करून सबमिट करू शकता। मॅक्झिमम चान्सेस राहतील की आपला जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह होऊन जाईल। त्याचबरोबर मी काही स्टुडंटशी याची पण विचारपूस केली की ज्यांच्या एज्युकेशनमध्ये गॅप आहे, त्याचबरोबर त्यांनी गॅप सर्टिफिकेट अपलोड केलेलं नाही आहे, तरीसुद्धा गाईज त्यांचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह झालेला आहे। बट सपोज इन फ्युचर 1-2 वीकमध्ये तिथे अपडेट झालं, गॅप सर्टिफिकेटचा ऑप्शन यायला लागला, तर मग आपण अपलोड करा। जर तिथे कोणताच ऑप्शन नाही आहे तर घाबरण्याची गरज नाही। जर आपण अपलोड नाहीसुद्धा केलं तरी कोणताच प्रॉब्लेम आपल्याला फेस करावा लागणार नाही। या व्यतिरिक्त गाईज सपोज आपल्याला काही डाऊट असेल किंवा विचारायचं असेल तर मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता, तिथे तुमचा डाऊट विचारू शकता। मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे।